चला सामना लगेचच सुरू होईल, जास्त वेळ नको आता. सामना सुरू होईल. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच NCC ठाकूरवाडे आणि त्याच्या विरोधात वाडा बॉईज. चला या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. मंगलमूर्ती संघाचे कॅप्टन यांचा सन्मान होत असताना पाहतोय आपण आमचे जितू पाटील. चला सामना सुरू होईल. 4-4 षटकांचा सामना आणि आवाज असेल पुन्हा एकदा आमचे सहकारी मित्र रोशन सर संते यांचा. शालिक भगत साहेब इथे उपस्थित आहेत आणि निखिल केणे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. आणि सर्वेश आपण या मॅन ऑफ द मॅच सर्वेश आहे. सर्वेश मॅन ऑफ द मॅच आहेत. अनेक मान्यवरांच्या माध्यमातून जय हनुमान आयरे या टीमला पारितोषिक आपण दिलं. जितू पाटील यांच्याकडून 500 रुपये, पांडुरंग पाटील यांच्याकडून 500 रुपये, अरविंद मडवी यांच्याकडून देखील 500 रुपये आणि राज संते यांच्याकडून देखील 500 रुपये आपण दिले त्यांना. बघा संकेत, 4 षटकांचे सामने असतील. या पुढील होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील. उलटफेर केलाय संकेत भगत मंगलमूर्ती या टीमला पराभूत करून जय हनुमान आयरे या टीमने. वाडा बॉयज या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. मॅन ऑफ द मॅच सर्वेशला आपण देतोय जितू पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देतोय. दिलदार मनाचा एक राजा माणूस जितू पाटील साहेबांची ओळख आहे आणि प्रमुख आयोजक देखील आहेत निखिल केने, अमर मडवी. ही A1 जोडी आहे आणि त्यांच्या सोबत जितू पाटील आणि कुमार औटे. पांडुरंग पाटील साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, सपोर्ट करतायत आयरेगाव या टीमला. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल यावेळी पाहायला मिळत आहे. सचिन वाघमारे वर्सेस राहुल म्हात्रे. दोघं मोठ्या गावचे आहेत त्यामुळे एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल अमर या मॅचमध्ये. यावेळी टॅप केलं डीपमध्ये फिल्डर आहेत आदित्य. मिळते 1 धाव, धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने खासदार चषकाचे प्रमुख आयोजक आणि आधारस्तंभ कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार आदरणीय राजेश मोरे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन पाहायला मिळत आहे. आणि यस फलंदाज झालाय बाद. राज येतोय. कालच त्याचा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये वाडा बॉईजने नक्की साजरा केला आणि आज इन ॲक्शनमध्ये आहेत. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करून बर्थडे रिटर्न गिफ्ट देण्याचा प्रयत्न गणराजला करावा लागेल. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो. धावसंख्या 4 आहे. राज संते एक दानशूर व्यक्तिमत्व आणि ATM ऑन केलेला आहे राज संते यांनी. या रात्रीमध्ये पहिली रात्र आहे डे नाईट फॉर्मॅट.
सॉफ्ट हँड खेळतात. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपसाठी मंगेश आहेत आणि मिळते एक धाव. धावसंख्या आहे 5 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीममध्ये पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा सामना आहे. यापुढील सामना असेल ओम साई गणेश विपक्ष जय हनुमान आयरे या दोन टीममध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. यावेळी लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो आहे. वेल लेफ्ट मीटर म्हणेन सचिन वाघमारे. धावसंख्या आहे 6. सचिन वाघमारे वर्सेस राहुल म्हात्रे हे बॅटल या षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली सुरुवात राहिली आहे वाडा बॉईज या टीमची. सॉफ्ट हँड खेळला नरेश मधने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि 1+1 नो +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. गुड डिसिजन कुमार आवटे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या आहे 8. गणराज ऑन स्ट्राइक. आणि पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलेला आहे. यस साइड ऑफ ऍक्शन नो बॉल नो +1 मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये. NCC ठाकूरवाडी आणि वाडा बॉईज हा सामना सुरू आहे. आणि वाडा बॉईज या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि तो निर्णय सार्थक ठरवलाय फलंदाज सचिन वाघमारे आणि गणराजने. जरी एक फलंदाज बाद झाला असेल तरी देखील फलंदाजी खूप चांगली झाली आहे. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी राहुल म्हात्रे करतायत. धावसंख्या आहे 11. 11 धाव धावफलकावरती आहेत. आणि या पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. यावेळी बॅकपुला जाऊन टॅप करतायत. मिळते एक धाव. धावसंख्या 12. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील आणि धावसंख्या 12 आहे. यावेळी ड्राईव्ह केले मंगेश आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 13 धाव धावफलकावरती. चषकाचं हे आयोजन. आजची ही पहिली रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. आदित्य येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. प्रेशर आहे नक्कीच ठाकूरवाडी या टीमवरती. धावसंख्या 14. ज्या संघाने पहिला सामना एकतर्फी जिंकला होता तोच संघ आपण पाहतोय गोलंदाजी चांगली करत नाहीये या दुसऱ्या सामन्यामध्ये.
क्या बात आहे, क्या बात आहे. बॅकपोलला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 14. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. या पुढील सामना असणार आहे ओमसाई गणेश आणि जय हनुमान आयरे. आणि वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 पुढे जाईल 15. संकेत भगत सलग 5वा सामना पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळी बॅक टू द बॉलर आणि मिळते एकच धावे चेंडूवरती. संकेत भगत हे असे पंच आहेत की ते पंच असले की आमचं काम थोडंसं सोपं होतं, कॉमेंट्री करण्यासाठी थोडंसं सोपं जातं. आणि संकेत भगतला तुम्ही 15 ते 20 सामने सलग पंचांची कामगिरी करण्यासाठी सांगा, ते नाही म्हणणार नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना अंडरआर्म क्रिकेटचा बकासूर म्हणतो. यावेळी सॉफ्ट हँड खेळतायत आणि मास्टर माइंड देखील आहेत. उद्या ते इन ॲक्शनमध्ये असतील. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावफलकावरती. सचिन वाघमारे आउटस्टँडिंग बॅटिंग करतायत. कॅल्क्युलेशन क्रिकेट ते खेळतायत या मॅचमध्ये, कारण की त्यांना माहिती आहे सुरुवात खूप चांगली गेली आहे. 4 षटकांमध्ये 30+ धावा बनवल्या तर नक्कीच एक खूप चांगली धावसंख्या नक्कीच आपण बनवू शकतो. हा आत्मविश्वास सचिन वाघमारेला आहे आणि त्या अनुषंगाने ही सुरुवात देखील खूप चांगली केली आहे. आदित्य कौस्तुभ, तुमचा मोबाईल आमच्याकडे जमा आहे बघा. रोहन चुनेकर यांचं मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे. यस, कारण की मोबाईल त्यांनी गाडीवरतीच ठेवला होता आणि रोहन चुनेकर यांना तो मोबाईल सापडला. त्यांनी प्रामाणिकपणे आणून दिलेला आहे. परंतु बघा व्यासपीठावरती राज संते यांचं काहीतरी म्हणणं आहे. पाचशे नाही भाई, रात्रभर झोप नसती लागली जर मोबाईल कोणाला दुसऱ्याला सापडला असता तर. परंतु रोहन चुनेकर यांचं मी जेवढं कौतुक करेन, कारण की कुमार आवटे या कलियुगामध्ये रोहनसारखी माणसं आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे हा मोबाईल आणलेला आहे. आणि यावर्षी नाविन्य आपण पाहतोय कुमार आवटे वॉकी टॉकी आहे पंचांकडे. क्या बात आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न निखिल केने, अमर मडवी यांचा असतो आणि यावर्षी पंचांकडे वॉकी टॉकी आहे. त्यांना कोणती आवश्यकता भासली, एनर्जी ड्रिंक असेल, त्यानंतर त्यांना नाश्त्याची जर आवश्यकता भासली तर ते नक्कीच तिथून ते सांगू शकतात. धावसंख्या आहे 20 आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये देखील वॉकी टॉकी आहे. कोणतीही कमी भासणार नाहीये या स्पर्धेमध्ये, याची काळजी घेतली आहे निखिल केने, अमर मडवी, जितू पाटील आणि कुमार आवटे यांनी. रोहित यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. स्वीप करताय स्विच इट आणि मिळते एक धाव. यस, क्लीन बोल्ड. फलंदाज झाल्या बाद यश त्या उद्ध्वस्त दांडी गोल. क्यों मारने का नहीं.
स्वागतम आदरणीय किरण पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार चषकाचं आयोजन आदरणीय श्री लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावाने आदरणीय कल्याण ग्रामीणचे विद्यमान दमदार आमदार कार्यसम्राट आमदार राजेशजी मोरे साहेबांच्या माध्यमातून खासदार चषक एक चेक पूर्ण करतायत. न्यू बॅट्समन शुभम येत आहेत जे कॅप्टन आहेत वाडा बॉईज. आणि बॅट्समन बीट कीपर बीट बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. बाईकच्या स्वरूप यस वन डे का बॅट कट आहे. धावसंख्या 23 23 धावा. वाईट +1 मिल्टीले चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 25. उमसाई गणेश आणि जय हनुमान आयरे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. यस धावसंख्या 25 आहे. संकेत भगत 2 ओव्हरला 20 होत्या. या षटकामध्ये 5 आल्या. यस 20 होता 2 षटकांमध्ये आणि या षटकामध्ये आल्या 5 धावा. धावसंख्या 25 आहे. 25 12th मॅन इथे उपस्थित आहेत दोन्ही संघांचे. आणि फलंदाज झाले बाद शुभम बॅक टू द पवेलियन. सॉफ्ट आणि खेळतात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 26 धावा. नागेश आलेत नवीन फलंदाज. चांगली बॅटिंग होते वाडा बॉईज या टीमकडून या मॅचमध्ये. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. टॅप केलाय आणि पाहावं लागेल एक धाव डिक्लेअर आहे. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 27 धावा धावफलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00च्या सरासरीने या धावा बनवल्यात. किरण पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय दमदार आमदार राजेश मोरे साहेबांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू व्यक्तिमत्व आहेत. आणि किरण पाटील साहेबांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. नरेश मदने येत आहेत. अंडरआर्म विश्वातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. खासदार चषक 15वं वर्ष आहे. यस सूरज म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सूरज, स्वागत आहे. धावसंख्या आहे 27 27. आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 28 धावा धावफलकावरती आहेत. सूरज म्हात्रे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि खूप चांगले पंच देखील या सीझनमध्ये
त्यांना आपण पाहतोय. वाईड बॉलचा इशारा येतो धावसंख्या 29-29. ड्राईव्ह केलाय, क्या बात आहे. एक धाव नक्कीच वाचवली आहे रोहितने आपल्या टीमसाठी. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 धाव धावफलकावरती आहेत. नरेश मदने अष्टपैलू खेळाडू आहे. पुन्हा ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट अँड खेळतायत, मिळते एक धाव. धावसंख्या 31. सेन्सिबल बॅटिंग सचिन वाघमारे करतायत या मॅच मध्ये. स्वीप करतायत आणि एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 32-32. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 1 to go. वाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. सेन्सिबल बॅटिंग, शेवट गोड केलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34 आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलंय NCC ठाकूरवाडी या टीम समोर. वाडा बॉयज या टीमने किरण पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांना विनंती असेल नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूया. जय हनुमान आयरे आणि ओमसाई गणेश या दोन टीम मध्ये आपण टॉस करूया. आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. यस बाळा, आपण या 4 प्लेयर व्यासपीठावरती आहेत त्यांचे. ओमसाई गणेश या टीमचे. विकी पाटील देखील आहेत. यस ओमकार पाटणे येत आहेत. बस 4 ओव्हरची मॅच आहे. किरण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि टॉस झालाय. टॉस जिंकलेला आहे यस ओमसाई गणेश या टीमने आणि बॅट फर्स्ट. क्या बात आहे. फलंदाजी स्वीकारली आहे ओमसाई गणेश या टीमने या मॅच मध्ये. आणि मला तरी वाटतंय रोहनने जर टॉस जिंकला असता तर त्याने देखील फिल्डिंगच घेतली असती. त्यामुळे दोघांच्या मनासारखं झालेलं आहे. यस अमित कडाले यांचे स्टेटस आम्ही रोज पाहतो. नक्कीच सध्या 2 त्यांची वासरं आहेत, त्यांना ते ट्रेनिंग देत आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते देखील बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठं नाव करतील. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. ऍक्च्युली अमित कडालेने शिफ्ट झाले ते डोंबिवलीतून. ते खेळणार नव्हते क्रिकेट, पण खेळायला कसे काय आले काय माहित नाही. 50,000च्या पुढच्या सर्व टुर्नामेंटला येतील वाटतं खेळायला. क्या बात आहे, क्या बात आहे. अमित कडाले एक स्ट्रायकर गोलंदाज आहे ओमसाई गणेश या टीमचा. आणि खऱ्या अर्थाने ओमसाई गणेश या संघ या सीझन मध्ये विकी पाटील थोडासा बॅकफुटवरती आहे. त्यामुळे अमित कडाले यांचं कमबॅक झालेलं आहे या टीम मध्ये. भरपूर आवश्यकता आहे ती म्हणजेच ओमसाई गणेश या टीमला. आशुतोष गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज नरेश मदने. 24 चेंडू बनवायचे धावा 35. अपील करतायत तटस्थ पंच आहेत कुमार आवटे आणि येतो हा डॉट बॉल. शुभम आहेत ज्येष्ठांच्या पाठीमागे मास्टर माइंड संघनायक. ज्याप्रमाणे संकेत भगतला आपण पाहतो श्री 11 या टीम कडून, त्याचप्रमाणे शुभम आहेत. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रसाद सुभाष फडजी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
नागेश आहे धावबाची संधी आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच कदाचित विकेट धोक्यामध्ये आली असती. फलंदाज नरेश मदनेची आणि मिळते हे जीवनदान. धावसंख्या आहे 2. रोहित मॅन सारखी बॅटिंग करावी लागेल. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. यावेळेस स्विच हिट करतायत आणि मिळते 1 धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. रोहित स्ट्राईक इनला आहेत. आशुतोष राऊंड विकेटने. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील प्रत्येक सामना 4 षटकांचा असणार आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी. लाईन लेन सापडत नाहीये. गोलंदाज आशुतोषला दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी होतीये. धावसंख्या 5. रोहित यावेळी ड्राईव्ह केलं. गणराज आहेत आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. 35 धावा बनवायच्या आहेत. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि यस मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 35 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ते म्हणजेच NCC ठाकूरवाडी या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. सॉफ्टने खेळतायत. डिक्लेअर झोन आहे आणि मिळते 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 27. गोलंदाज मनीष येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 18 चेंडू बनवायच्या धावा 27. 9.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. यस फलंदाज झालाय बाद. OUT पंचांनी बाद घोषित केलेला आहे. नरेश मदने. यस OUT फलंदाज झालाय बाद.
केलंय आणि त्याच्यावरती देखील आपण आउट घोषित केलेलं आहे. नक्कीच निलेश मंगेश सनी डगआउट मध्ये आहेत. मनीष आणि इथे व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी मनीष करतायत परंतु विकेट देखील मिळवली आहे नरेश मदनेची. आदित्य ऑन स्ट्राइक आणि हा आदित्यने षटकार लगावलाय. फलंदाज झालाय बाद आदित्य. बॅक टू द पवेलियन. स्विच हिट करते आणि मिळते एक धाव. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी मनीष करतायत. धावसंख्या आहे 11. जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. धाव बनवायचे 24 या मॅच मध्ये. NCC ठाकूरवाडी या टीमला. राहुल म्हात्रे यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. बॅकपोलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल NCC ठाकूरवाडी या टीमवरती आणि मिळेल एक धाव या चेंडूवरती. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 23 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये NCC ठाकूरवाडी या टीमला. सुनील अण्णा शेलके जे आमचे ऑफिशियल कॅमेरामन आहेत GTC स्पोर्ट्स लाईव्हचे. या 20 व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल. 13-22 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. पॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एकच धाव. पहिले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21. धावा बनवायचे आहेत. गणराज येतोय गोलंदाजी मार्क वरती. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक विवेकजी सावंत यांचं देखील आगमन होते. दादा वेलकम. स्वागत आहे. विवेक सावंत यांचे ते आगमन होते. दादा वेलकम. स्वागत आहे. नो बॉलचा इशारा येतोय. 20 धावांची अजूनही गरज आहे. CB चषकामध्ये नेहमीच महत्वाची भूमिका असायची विवेक सावंत यांची. 2 वर्ष आपण चंदनदादा भगत यांच्या माध्यमातून CB चषक पाहिलं. यस, एक धाव डिक्लेअर आहे. अजून 19 धाव बनवायचे आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा एक धाव डिक्लेअर मिळते. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मंगेश, निलेश, नरेश, राहुल, नक्कीच आदित्य, निलेश जयस्वार देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. सुमित देखील आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे सुमितची. 10 चेंडू 18 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये.
गणराज स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव. येणारे 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. या मॅच मध्ये 3 फलंदाज बाद झाले होते वाडा बॉईज या टीमचे आणि आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत NCC ठाकूरवाडी या टीमचे. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. मॅच बॉल येतोय. नो चेंडू घोषित केलेला आहे. यस साइड आर्म ऍक्शन, नो बॉल. वाईट बॉल देखील आला होता. संकेत भगत यांच्या माध्यमातून इशारा. यस वाईट बॉल आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 14 केल्या तरी संघ जिंकू शकेल NCC ठाकूरवाडी हा संघ. परंतु विकेट न गमावता या धावा बनवावे लागतील. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 13 केल्या तरी संघ जिंकू शकेल. कारण की 3 फलंदाज बाद झाले होते वाडा बॉईज या टीमचे आणि आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप आहे. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 22 आहे. 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. हाय व्होल्टेज सामना. बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये धावाची संधी आणि फलंदाज झाल्या बाद. सनी बॅक टू द पवेलियन. दोन्ही संघांचे 3-3 फलंदाज झालेत बाद आणि टॉस जिंकलाय वाडा बॉईज या टीमने. त्यामुळे इथून कंपल्सरी या 13 धावा बनवाव्या लागतील NCC ठाकूरवाडी या टीमला. मंगेश वाटुरे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मंगेश 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अक्षय येतोय या अंतिम षटकामध्ये. रोहित सलामीला आलाय आणि खूप चांगली बॅटिंग रोहित करतायत. परंतु आता मात्र चौकार मारावे लागतील रोहितला. मोठे फटके खेळावे लागतील. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळेल 1 धाव या चेंडूवरती. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मंगेश ऑन स्ट्राईक. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक. मंगेश मध्ये क्षमता आहे. गुणवत्ता टाचून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय. NCC ठाकूरवाडी संघ. 4 चेंडू कंपल्सरी 10 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. गणराज आणि यस फलंदाज झालाय बाद. 3 चेंडू बनवायच्या धावा 10.
नो चेंडू घोषित केलेला आहे आणि पाहावं लागेल काय घडलंय. रेफर केलेला आहे नो चेंडूसाठी आणि देखील रनआउटसाठी देखील. यस, रनआउट आहेत, नो बॉल आहे आणि चेंडू काउंट असेल 2 चेंडू आणि यस चेंडू काउंट देखील आहे आणि 9 धावांची गरज. शुभम सुटकेचा श्वास घेतलाय. शुभम आनंदित आहेत, कॅप्टन आहेत वाडा बॉईज या टीमचे आणि सचिन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलाय वाडा बॉईज या टीमचा. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल जो संघ इथून सामना जिंकेल. क्वार्टर फायनल मध्ये जवळजवळ हा संघ दाखल होईल जर हे 2 चेंडू लीगल आले तर. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे चुकीचं आहे. सचिन आहेत आणि मिळते फक्त एकच धाव, 1 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला आयरे संघ आणि ओमसाई गणेश या दोन्ही टीमला विनंती असेल आपण या पुढील सामना तुमचा आहे आणि चौकार येतोय, शेवट गोड केलाय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे वाडा बॉईज या टीमने. आणि राहुल म्हात्रे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. NCC ठाकूरवाडी या टीमचे संघनायक आपण या आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत सचिन वाघमारे ज्याने अप्रतिम बॅटिंग केली. सचिन वाघमारे मॅन ऑफ द मॅच.